राज्यातील शेतकऱ्यांना 15 एप्रिलपासून कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असणार आहे. या नव्या नियमामुळे ज्यांच्याकडे अद्याप शेतकरी आयडी नाही त्यांना पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी यांसारख्या योजनांचा लाभ मिळणार नाही. या दोन योजनांद्वारे पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 12,000 रुपये मिळतात. जर हे आयडी कार्ड नसेल तर कदाचित ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसेल. राज्यात सध्या 1.71 कोटी नोंदणीकृत शेतकरी असून यापैकी सुमारे 1 कोटींनी शेतकरी आयडी घेतला आहे. म्हणजे 70 लाख शेतकरी अद्याप नोंदणीपासून वंचित आहेत. हा आयडी केंद्र सरकारच्या ॲग्रिस्टॅक उपक्रमाचा भाग असून यामध्ये शेतकऱ्यांचे जमीन अभिलेख, पीक पद्धती, जनावरांची मालकी आणि शासकीय लाभ यांचा डिजिटल डेटा एकत्रित केला जात आहे. प्रत्येक शेतकऱ्याचा आधार क्रमांक या डेटाशी जोडला जाईल. प्रशासनाने वारंवार आवाहन करून शेतकऱ्याकडून शेतकरी ओळख क्रमांक कार्ड काढण्यात दिरंगाई होत असल्याचे समोर येत आहे. अनेक तालुक्यात उद्दिष्ट गाठण्यात आलेले नाही. कृषी विभागाच्या सर्व योजना यापुढे शेतकऱ्याच्या ओळख क्रमांकाशी निगडीत करण्यात आल्या आहेत. पीएम किसान सन्मान निधी, पीक विमा, महाडीबीटीवरील सर्व योजना, पोकरा योजना, नैसर्गिक आपत्ती अनुदान, पीक कर्ज यांसारख्या योजना आणि सुविधांपासून शेतकरी यापुढे वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ शेतकरी ओळख क्रमांकासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार ग्राम कृषी विकास समित्या, सीएससी आणि फील्ड स्तरावरील यंत्रणांच्या सहाय्याने नोंदणीसाठी प्रोत्साहन देण्यात यावे. शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे शेतकरी आयडी काढण्याची अखेरची तारीख 31 मार्च होती. त्यानंतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी 15 एप्रिलपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली आहे. तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.